Hello and welcome to the Law Jawab Show, where we host formally informal conversations with one of the most prominent lawyers of the law fraternity. And today we are in conversation with one such great lawyer, known for his wisdom in silence, yet has a storm in his speech and has an endearing personality. After his graduation in microbiology, he has completed his LLB from NBT Law College in the year 1985 and is a stalwart in the criminal law practice since 33 years. He is a member of the Bar Council of Maharashtra and Goa since 2010, a two-time holder of the office of chairman of the Bar Council of Maharashtra and Goa in the year 2015 and 2019. A versatile and outgoing lawyer who has a very well-defined balance between his professional and personal life. He has also authored two insightful books, namely Practical Hints of Criminal Trial and a book on the lines of passive euthanasia, namely Sukhanta Jivnacha. Stay tuned for the special guest who helped us know more beyond his scrupulous personality, Advocate Avinash Bhide sir. Welcome to our show. थँक्यू सो मच. सर, बिफोर बिगिनिंग खरं सांगा, गिरीश ओक तुमचे कुंभमेळ्यामध्ये हरवलेले भाऊ आहेत ना? बरेच जण म्हणतात मला की त्यांच्यासारखे तुम्ही दिसता. हो, थोडंसं साम्य आहे, परंतु पण त्यांचं कुंभमेळ्यात तुम्ही ऍक्टिंग मध्ये गेले ते नाव मोठं आहे खूपच. आणि आम्ही आपल्या कोर्ट रूमची ऍक्टिंग करत असतो, बाकी काय. तेवढंच फक्त साम्य आहे. बरं, पण नक्की असं कुंभमेळ्याला कधी गेलेले वगैरे आठवतं लहानपणी? नाही, कुंभमेळ्यामध्ये मी होतो, बघितले 2 कुंभमेळे, परंतु भावाला घेऊन बरोबर गेलो नव्हतो, कारण मला कोणी भाऊ नाही. बरं, कमिंग बॅक सर, तुम्ही law was never your first choice, though you had a legacy of lawyers in your family. Law was never your first choice. You chose B pharmacy and you planned to go for it. But somehow something happened that made you made the entire thing go waste. What was it about and how did you shift to law? Actually, after 12th, I took admission for the B Farm course. That Good. was 4 years course. And after completing 1 year, when there was exam time, Huh. then we found that our numbers were not listed on the notice board. Okay. So after inquiry, we came to know that our college, that course, B Pharmacy course, was not affiliated to Pune University. Oh. And therefore we could not give the examination. And But this was not mentioned anywhere in the म्हणजे काय कोर्स म्हणजे? कोर्समध्ये कसं होतं की ॲडमिशन्स एकदा सुरू झाल्यानंतर पेपरमध्ये जाहिराती येतात, हां. त्याप्रमाणे ॲडमिशन घेतली. कारण मला थोडंसं अगदी मेडिकल फील्ड नाही, परंतु त्या रिलेटेड बायोलॉजी हा सब्जेक्ट माझा खूप त्यावेळेला आवडता सब्जेक्ट होता. बरं. त्यामुळे वडील माझे जरी लॉयर होते त्यावेळेला, तरी पहिला चॉईस माझा बी फार्मसीचं, आणि ते पहिलंच वर्ष होतं त्या दिवशी त्यावेळेला ते कॉलेजमधलं, त्यामुळे मी तिकडे ॲडमिशन घेतली ती. ओके. आणि मग त्याच्यानंतर मग 1 वर्ष वाया गेलं ते आमचं सगळ्यांचंच. मोठी बॅच होती, जवळजवळ 40 मुलं होती आम्ही तिथे. बरं. आणि मग वर्ष वाया गेल्यानंतर जेव्हा ते लक्षात आलं, कारण तसा कोर्स हार्ड येतो, करेक्ट. त्यामुळे भरपूर अभ्यास केलेला होता आणि परीक्षा देता येत नाही म्हटल्यानंतर सगळेच जण चिडली. आणि मग जसं ते सिनेमामध्ये जसं असतं तसं थोडंसं दगडफेक, घेराव आणि असं सगळं आम्ही ते केलं. सगळं केलं. पण And that's how? नंतर मग युनिव्हर्सिटीचे म्हणायला लागले की आम्ही तुम्हाला ॲब्सॉर्ब करू बी फार्मसी कोर्सला, पण 1 वर्षानंतर, म्हणजे 2 वर्ष वाया जाणार होती. बरोबर. आणि इन द मीन टाईम RYK कॉलेजला मायक्रोबायोलॉजीचा कोर्स सुरू झाला, BSc ला मायक्रोबायोलॉजी. ओके. तोही पहिलंच वर्ष होतं. पण मग म्हटलं 1 वर्ष आणखीन देण्यापेक्षा आपण मायक्रोबायोलॉजी करू, म्हणून मग BSc मायक्रोबायोलॉजीला ॲडमिशन घेतली आणि मग BSc मायक्रोबायोलॉजी झालं. ओके. आणि मग त्याच्यानंतर लॉ मध्ये रूपांतर कसं काय झालं? शेवटच्या वर्षाला 3rd इयरला BScच्या 2 मोठ्या केसेस इथे नाशिकमध्ये चालल्या. जसं तो अभ्यंकर खून खटला वगैरे आहे, तशा इथे सोहनी म्हणून ती एक केस होती.
त्या 2 केसेस एक क्युरिओसिटी म्हणून हम्म, कोर्टामध्ये बघायला गेलो होतो. वडील होते माझे त्याच्यात, एक डिफेन्स लॉयर, वन ऑफ दी डिफेन्स लॉयर. आणि मग ते सगळं वातावरण बघितलं, वडिलांना बघितलं काम करताना. तोपर्यंत तर क्लायंट्स वगैरे घरी यायचे, ऑफिस होतं घरी, त्यामुळे बरोबर. तसं काही नवीन नव्हतं मला ते. पण ते बघितल्यानंतर थोडंसं मला वाटलं की अरे चांगलं फील्ड आहे आपल्याला, म्हणजे काहीतरी त्याच्यात इंटरेस्ट थोडा निर्माण झाला. मग हळूहळू ते पेपरमधल्या बातम्या मी इंटरेस्टमधून वाचायला लागलो. आणि मग लास्ट इयरला मी ठरवलं की नाही, आता आपल्याला लॉ करायचं. माझे त्यावेळेचे प्रोफेसर्स आणि बाकीचे, अरे तू एक जागा कशाला अडवली, मायक्रोबायोलॉजीची एक जागा, कारण त्यावेळेला तो चांगला कोर्स होता तेव्हा. बरं. पण देन BSc झाल्यानंतर मग लॉला ॲडमिशन घेतली, NBT लॉ कॉलेजला. ओके. आणि मग इनिशियली तुमचे कॉलेज डेज बद्दल आपण जरा बोलूयात. हाऊ वॉज युअर कॉलेज एक्सपिरियन्स? म्हणजे व यू ऑलवेज अ फर्स्ट बेंचर की नाही, लास्ट बेंचर टीम? नॉट ओनली इन द कॉलेज, पण शाळेमध्ये सुद्धा मी लास्ट बेंचर होतो. त्यामुळे Okay. जे मस्ती करणारी मुलं असायची मागच्या शेवटच्या भिंतीला लागून जे बाक असायचे त्याच्यावरती, एक 7-8 जण, त्याच्यामध्ये मी नेहमी असायचो. त्याचप्रमाणे खेळामध्ये जास्त आवड होती, मस्ती आणि खेळ याच्यामध्ये. त्यामुळे पण मजा आली. म्हणजे कॉलेजमध्ये सुद्धा बऱ्याच वेळेला आम्ही क्लासरूममध्ये नसायचोच, अच्छा. ग्राउंडवरतीच असायचो, कारण मी क्रिकेट खेळायचो त्यावेळेला. बरं. त्यामुळे ग्राउंडवरती असायचो बराच वेळ. आणि त्याच्या व्यतिरिक्त काही एक्झाम्स, सॉरी, ॲक्टिव्हिटीज वगैरे काही केल्यात तुम्ही? कॉलेजमध्ये खूप ॲक्टिव्हिटीज केल्या. म्हणजे ह्या युनिव्हर्सिटीचे जे प्रोग्राम असायचे, युथ फेस्टिवल्स, त्याच्यामध्ये एकांकिका असायची. त्याच्यामध्ये 3 वर्ष BScला असताना, नंतर लॉ कॉलेजलाही असताना अरे बापरे. एकांकिकेमध्ये होतो, ग्रुप डान्समध्ये होतो. नक्की गिरीश ओक भाऊ नाही आहेत. सर, तुम्ही प्रॅक्टिस कशी सुरू केली, कोणाबरोबर सुरू केली, हाऊ वर युअर इनिशियल डेज? माझे वडीलच प्रॅक्टिस करत होते, त्यामुळे सुरुवात त्यांच्यापासूनच झाली. आणि त्यांच्याबरोबर जवळजवळ 10 वर्ष मी काम केलं. 95मध्ये अचानक एक दिवस त्यांनी सांगितलं संध्याकाळी की अविनाश, आता उद्यापासून मी काही कोर्टात येणार झालं, नाही. खूप झालं. 44 वर्ष प्रॅक्टिस त्यांची झाली हो. होती. मला असं वाटलं की सुरुवातीला एक 3-4 दिवस कंटाळा येतो शेवटी माणसाला, बरोबर. तेच काम करून. असं वाटलं की एक 8-10 दिवस होईल, असं परत सुरू होती. पण त्याच्यानंतर त्यांनी अजिबात पाय नाही ठेवला. आणि मग इंडिपेंडंटली माझी प्रॅक्टिस सुरू झाली. म्हणजे म्हणजे तो त्यामध्ये- एक म्हणतात ना की वकिली ही अशी आहे की लोकांनी विचारायला पाहिजे की अरे बाबा, तू प्रॅक्टिस का थांबवलीस, तू कधी थांबवणार, असं विचारण्याऐवजी तू का थांबवलीस. तसं ते बरोबर. वडिलांच्या बाबतीत झालं. अचानक त्यांनी संध्याकाळी निर्णय घेतला. ही वॉज ऑन द जेनिस ऑफ दिस प्रॅक्टिस. या. आणि त्यावेळेला त्यांनी तो निर्णय घेतला. त्यामुळे लोक मलाच विचारायला लागले की वडिलांनी प्रॅक्टिस का थांबवली. म्हटलं बघ, तुम्ही त्यांनाच विचारा, शेवटी मी काय सांगणार नाही का. बरोबर. त्यामुळे वडिलांकडेच प्रॅक्टिस मी सुरू केली. त्यांची क्रिमिनल प्रॅक्टिस होती, मी जेव्हा लॉ प्रॅक्टिस सुरू केली तेव्हा. त्यामुळे नॅचरली सगळी क्रिमिनल केसेसच मी सगळ्या Handle बघितल्या केलं. पुढे. सर, पहिली केस तुमची कुठली होती, इंडिपेंडेंटली तुम्ही रन केलेली? वडीलच प्रॅक्टिसमध्ये असल्यामुळे मला ती संधी मिळाली. लगेचच एक महिना का 2 महिन्यामध्येच मी इंडिपेंडेंटली ती केस Okay. चालवायला सुरुवात केली. आणि मला ती संधी मिळाली कारण वडील प्रॅक्टिस, अदरवाईज अशी संधी ज्युनियर मुलांना मिळत नाही. बरोबर. 5-6 वर्ष द्यावी लागतात, ज्याला वेटिंग पिरियड आपण म्हणतो. तसं मला ते तो एक ॲडव्हान्टेज होता. पहिली केस होती ती एक मेंटेनन्सची होती. बरं. आणि एक 323 साधी मारामारी वगैरे अशी केस होती. मेंटेनन्सच्या केसमध्ये असं काही फार म्हणजे चॅलेंजिंग नसतं, कारण आणि त्यातही मी त्या स्त्रीकडनं होतो जिच्यासाठी मेंटेनन्स मागितला जात होता. Okay. त्यामुळे सगळी Easy. कायदा माझ्या बाजूने होता. बरोबर. त्यामुळे तसं ते रिस्क फ्री तसा प्रकार नव्हता. म्हणजे झालं तर त्यावेळेला 1500, 2000, 3000 असं त्यावेळेचा तो मेंटेनन्स मिळायचा. त्यामुळे बरोबर. 50-100 रुपये कमी जास्त, ती काही तसं फार चॅलेंजिंग गोष्ट नव्हती. परंतु 323ची जी केस होती त्याच्यामध्ये काहीतरी आरोपीला शिक्षा होण्याची शक्यता आहे नाही असा एक सवाल होता. बरोबर. आणि मी होतो फिर्यादीकडनं, म्हणजे Okay. माझ्या माणसाने केस प्रायव्हेट Case. कंप्लेंट दाखल केलेली होती. करेक्ट. आणि म्हणजे गमतीचा किस्सा आहे हा. कसं आपण शिकतो सुरुवातीला, म्हणजे ज्युनियर लोकांसाठी खरं महत्त्वाचं आहे. इम्पॉर्टंट. आपण
कॉलेजमध्ये स्टडी केलेला असतो, अकॅडमिक असतं ते सगळं, आणि प्रॅक्टिकल खूप वेगळं असतं. पण अकॅडमिक्स करताना आपण बघितलेलं असतं वकिलांना काम करताना किंवा काय, कुठे ऑब्जेक्शन घ्यायचं, कसं ऑब्जेक्शन घ्यायचं, काय. त्यामुळे ती एक होती. मी फिर्यादीसाठी म्हणून चीफ एक्झामिनेशन घेतली त्या माणसाची, फिर्यादीची आमच्या. आणि एक सिनियर लॉयर माझ्याबरोबर काम करतो, त्यांना माहिती होतं मी नवीन आहे. त्यामुळे त्या अधूनमधून काहीतरी कोट्या चालल्या होत्या त्यांच्या ऑफकोर्स. आणि मधून मी गेल्या 2-3 वर्षांपासून, म्हणजे जेव्हा लॉला ॲडमिशन घेतली तेव्हा मी कोर्टात येत होतो, त्यामुळे सगळे फॅमिलियर होते. तसे नाही असं. मग त्यांनी क्रॉस एक्झामिनेशन सुरू केल्यानंतर 1-2-3 प्रश्न विचारल्यानंतर मी पटकन उभा राहिलो आणि ऑब्जेक्शन घेतलं मी. हे लिडिंग प्रश्न विचारतात, विच इज ॲक्च्युअली अलाउड इन क्रॉस एक्झामिनेशन, पण ते काहीतरी कारण दाखवायचं. सगळेजण हसायला लागले, जजही हसायला लागले. तेही सिनियर वकील होते, तेही थांबले, माझ्याकडे बघत होते. त्यावेळेला माझ्या बाबांकडे, वडिलांकडे माझ्या ज्युनियर्स होते, ते माझ्या मागे बसलेले होते. म्हणजे काय करतोय आता, कसं. त्यांनी माझा कोट खेचला, अविनाश मी कुठं लक्ष देतोय. मग ते सिनियर लॉयर म्हणाले मला की अविनाश, तुझं ऑब्जेक्शन बरोबर आहे, पण तुम्ही क्रॉस एक्झामिनेशन करतोय. आणि मग तेव्हापासून ते लक्षात आलं की जी सिस्टीम आहे ती कशा पद्धतीने, केवळ अकॅडमिक्समध्ये तुम्ही असून चालत नाही, तर प्रॅक्टिस करताना सुद्धा तुम्हाला काही गोष्टी सांभाळाव्या लागतात. बरोबर आहे. पण ती चूक पहिली त्यावेळेला झाली, ती नंतर मग मी कधी आयुष्यात परत आजपर्यंत कधी केली नाही. इनफॅक्ट इनिशियल स्टेजमध्ये असं काही झालं तर बरंच काही पुढे शिकायला खूप छान त्यावेळेला तो एक्सपिरियन्स मिळाला. म्हणून मी मुद्दामून हे सांगितलं की ज्युनियर लॉयर्सना ते कळायला पाहिजे की, म्हणजे की क्रॉस एक्झामिनेशन मध्ये लीडिंग प्रश्न विचारता येतात. हा, येतात. चीफ मध्ये करता येत नाही. मी चीफ घेऊन मोकळा झालेलो होतो आणि माझ्या डोक्यात होतं की लिडिंग प्रश्न विचारू द्यायचे नाहीत विरुद्ध पार्टीला. सो आय टूक ऑब्जेक्शन देन. ओके सर, मुव्हिंग ऑन. बरेच आपल्याकडे असे अतरंगी क्लायंट्स येतात, किंवा म्हणजे वकिलाकडे म्हटल्यावरती आय डोंट थिंक, माझं असं वैयक्तिक मत आहे की प्रत्येक वकिलाकडे इतके स्टोरीज असतात की एखाद्या ऑथरकडे नसेल. ऑथरला बनवावे लागतात स्टोरीज, वकिलाकडे रेडीमेड स्टोरीज असतात. असे काही अतरंगी क्लायंट्स येतात आपल्याकडे, केसेस येतात. काही अशी स्पेसिफिक अतरंगी किंवा अशी वियर्ड केस किंवा क्लायंट तुम्हाला आठवतोय का? एक क्लायंट माझा गमतीचा भाग आहे तो. असेच काहीतरी 307 मारामारीची आणि अशी केस होती, आणि त्याचा मुलगा त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होता. ओके. सुरुवातीला तो जेलमध्ये होता, नंतर जामिनावर सुटला. परंतु तारखेच्या आदल्या दिवशी किंवा 2 दिवस आधी त्याचे वडील यायचे. आणि जेव्हा ते पहिल्यांदा केस आली माझ्याकडे, त्यावेळेला ते आले माझ्याकडे ते कागद वगैरे घेऊन. अँड एकंदरीत त्याचा ॲपिअरन्स बघितल्यानंतर खूपच लोअर क्लासमधला किंवा स्टॅटामधला असेल, आणि तो लेंगा घालून यायचा, लांब शर्ट, ज्याला बुश शर्ट म्हणतो तसं, एक चुरगळलेला लेंगाही चुरगळलेला, काही उमळलेला, केसही असता. आणि असं 2दा 3दा 4दा झाल्यानंतर मग ते फीजवरनं थोडीशी घासाघीस, आपणही म्हणतो की चला ठीक आहे, आपलं हे काम असं थोड्या कमी याच्यामध्ये करू, त्याप्रमाणे ती ठरली. केसही सुरू झाली. एक दिवस मी दुसऱ्या केससाठी जेव्हा ते आता कोर्टातलं जे क्रॉस करून जावं लागतं, वकिलांचे चेंबर्स आहेत मारुती मंदिराजवळ आणि कोर्ट हॉल, असं क्रॉस करून जाताना गेटमध्ये एक मोठी गाडी येऊन उभी राहिली. आणि आता इकडे तिकडे आपण बघत असतो, ती गाडी बघितल्यानंतर थोडं बघितलं मी, मर्सिडीज होती. आणि क्युरिओसिटी, 15 वर्षाची गोष्ट आहे. क्युरिओसिटी म्हणून बघितलं मी. तर तो माझा क्लायंट जो तो मागच्या दार उघडून बाहेर आला गाडीतून. आय वॉज टेकन अबॅक ॲक्च्युली. आणि मग मी ते बघत होतो, मी थोडं, तो तिथून बाहेर आला, त्याची ती पिशवी काढली त्याने, मग आला गेटमधून आतमध्ये. आणि मी थबकलो होतो, म्हणजे आय वॉज सरप्राईज्ड. आणि थपकून त्याच्याकडे बघत होतो, तो गेटमधून आत आला आणि समोर बघितलं मी उभा समोर. मग तो तासभर आलाच नाही मग माझ्या ऑफिसमध्ये. नंतर पण केस चालू असल्यामुळे त्याला यावं लागलं. येऊन बसला समोर, आणि मग मी त्याला खूप बोललो मी त्याला की
राग म्हटलं तुम्ही माझी फी कमी करून घेतली आणि मला चालवा, त्याचा राग नाही. तुम्ही ज्या पद्धतीने ते केलं त्याचा राग आहे. त्यामुळे हे कागद आणि तुमची जी काही आतापर्यंत मला फी दिलेली होती ती फी अरे राम राम तो खजील झाला. बिचारा. पण नंतर ते असे गमती काही या, लोकांच्या म्हणजे- टेंडन्सीज ह्या अशा असतात. टेंडन्सी हा, असतात. हा. करेक्ट. गमतीशीर गोष्ट. क्लायंट्स असतात आफ्टर ऑल. म्हणजे ही एक वेगळीच आणखीन मिथ्या एक सर. ह्याच्यातला आता मला जस्ट बोलता बोलता आठवण झाली. मी जेव्हा प्रॅक्टिस सुरू केली त्यावेळेला साधारण 6-8 महिन्यांनी सकाळी आम्ही 9:30ला ऑफिसमध्ये यायचो, मी आणि माझे वडील, तयारीसाठी म्हणून. तर साधारण ऑफिस उघडल्यानंतर एक 10 मिनिटांनी एक अतिशय म्हातारा गृहस्थ शेतकरी होता आणि डोक्याला पागोटं आणि धोतर अर्ध आतमध्ये आला, बसला. बाबांनी ओळखलं त्याला, कारण त्यांची केस चालवलेली होती त्यांनी. सुटला होता तो आणि 3-1 वर्षापूर्वीच तो सुटलेला होता. बर. तर तो आला, बसला. बाबांचा स्वभाव खूप जॉली होता आणि बरं. एकदम मोकळा. त्यांच्याशी गप्पा मारायला सुरुवात केली त्याने. चहा घेणार का वगैरे, चहा वगैरे घेतला. मग तो उठता उठता त्यांनी त्याच्या बंडीतून हं. एक एवढीशी अशी नोटांची पुंगळी काढली. बर. हां, आणि ती बाबांना दिली. काय आता ते किती होते काय होते मला माहीत नाही. बाबांनी त्याच्याकडे बघितलं आणि काय झाली ना केस तुमची 3 वर्ष वगैरे. वकिला, केस तर झाली माझी, पण तू फी कुठे घेतली? हं. हे त्याचे आता हा माणूस बघा कसा आणि हा माणूस बघा, म्हणजे तो खरंच गरिबीतून आलेला माणूस. हां. मग त्यांनी जे सांगितलं की माझी केस संपल्यानंतर तुम्ही माझी फी घेतली नाही कारण माझी परिस्थिती अशी होती, म्हणून मग मी जे काही मला मिळायचं त्याच्यातून काही पैसे जमवायचो आणि आई गं. त्याच्या झोपडीचं जे वरचं ज्याला आपण लाकडी हे असतं ना, हां. कैच्या असतात, त्याच्यात तो ते गुंडाळून त्याच्यात तो ठेवायचा सांभाळून, खर्च होऊ नये म्हणून. आणि मग ते त्यांनी काढून आणून दिले होते ते वडील. वाव. असेही क्लायंट्स अशी असतात. माणसं असतात. आणि खरं तर त्यामुळे जग चालू आहे अशा खरं, या असे माणसं चांगलपणामुळे. लोकांमुळे. प्रामाणिक म्हणतात प्रामाणिक त्यांना. इट्स अ बॅलन्स आय फील. जिकडे असे धोका देणारे असतात आणि जिकडे खूप हां. प्रामाणिक असतात. मग अशी मी जे पहिलं उदाहरण सांगितलं ते कमी असतात लोक तशी, हां. कमी असतात, पण एखादा असा निघतो, असतो पण तो लक्षात राहतो. लक्षात राहतो काय. सर, तुमच्या क्रिमिनल प्रॅक्टिसमध्ये तुमच्या विथ युअर फादर, प्रॅक्टिसिंग विथ युअर फादर अँड person that you are today, reaching this, there might be some turning point that got you where you are today. Sir, is there any some specific incident की असं काही झालं होतं? थोडं आपल्याला आधी थोडं इलॅबोरेट करतो मी. हा प्रश्न खूप चांगला विचारलायस तू. काय होतं की जेव्हा नवीन प्रॅक्टिस सुरू होते त्यावेळेला जर तुमच्या घरामध्ये वकिली असेल, वडील असतील किंवा घरात कोणी काका किंवा कोणी असेल, भाऊ असेल, तर तशी फार अडचण येत नाही, कारण क्लायंट्स येणारे येत असतात. करेक्ट. ब्रीफ्स तुमच्या हातात असतात. फक्त तुम्ही ती कशी आता पुढे ती वकिली चालू करता याच्यावरती सगळं अवलंबून असतं. परंतु नवीन वकील ज्यांच्या फॅमिलीमध्ये कोणी वकील नाही किंवा ज्यांना बॅकग्राऊंड नाही वकिलीचं, त्यांना खूप स्ट्रगल करावा लागतो. जो स्ट्रगल मला माझ्या सुरुवातीच्या काळामध्ये तसा करावा लागला नाही. परंतु एक जबाबदारी असते किंवा दडपण असतं मनामध्ये. त्यामुळे जरी एक अगदी थोड्या कालावधीमध्ये मी जरी वेगवेगळ्या केसेस चालवायला लागलेलो असतो, इंडिपेंडंटली चालवायला लागलो होतो, तरी लोक बघताना माझ्याकडे बाळासाहेब भिडे वकिलांचा मुलगा असं थोडं, आणि नथिंग रॉंग इन इट. करेक्ट. त्यामुळे ते एक दडपण की आपण असं काही करायला नको की ज्याच्यामुळे वडिलांच्या नावाला डब्बा लागेल किंवा त्यांचं. परंतु हळूहळू जशा केसेस होत गेल्या, चालवत गेलो मी. एक मोठी केस मी चालवली त्यावेळेला, डबल मर्डरची केस होती, ओके. ज्याला आपण ऑनर किलिंग म्हणतो तसं. ओके. गुजरातमधली ती फॅमिली होती सगळी, आणि मुलीचं लव आणि दोघांच्या घरचा विरोध, आणि म्हणून ते दोघंजण तिथून पळून त्यांनी लग्न केलं आणि नंतर नाशिकमध्ये येऊन पंचवटीत सेटल झाले होते. आणि साधारण 1-1.25 वर्षानंतर मग तिचा भाऊ त्या मुलीचा तो गुजरातमधून आला तिला शोधत, बर. आणि
तो म्हणाला म्हणजे जी स्टोरी केसमधली स्टोरी जी होती ती अशी की झालं आता होऊन गेलं म्हणून तो 2-3 दिवस राहिला तिथे त्यांच्याकडे. आणि एका रात्री म्हणजे ॲलिगेशन असं होतं त्यावेळेला त्या आरोपीविरुद्ध की त्यांनी त्याचं त्या दोघांचं बहिणीचा आणि त्याच्या मेवण्याचा बहिणीच्या नवऱ्याचा रात्री खून Murder केलं. मर्डर केलं आणि तो What? पळून गेला. अरे बापरे. तर ती केस तशी खूप कॉम्प्लिकेटेड होती कारण तो 2-3 दिवस येऊन राहिलेला होता. आधी वाद झालेले होते ते रेकॉर्डवर होतं, पळून गेलेले होते ते रेकॉर्डवर होतं, बरोबर. दोघांच्या घरचा विरोध होता ते रेकॉर्डवर होतं. आणि तो इथे येऊन 4 दिवस राहिल्यानंतर दुसऱ्या दिवशीपासून तो नव्हता तिथे आणि रात्री आदल्या दिवशी मर्डर झाले दोघांचे. मग ते पोलिसांनी तपास करून त्याला पकडलं तिथून आणि मग ती केस चालली. यू आर फ्रॉम द आय वॉज रिप्रेझेंटिंग अक्यूज नॅचरली. नॅचरल. त्यामुळे ती केस तशी त्यावेळेला खूप गाजलेली पण होती कारण डबल मर्डर झालेला होता आणि त्यात ऑनर किलिंग सारखा प्रकार तो त्यावेळेला झालेला. आता तर ते सर्रास आपण ऐकतो त्याच्यावरती सिनेमे पण निघालेले आहेत आता. सिनेमेचे सिनेमे झाले सर. आणि जवळजवळ 30 एक साक्षीदार त्याच्यात तपासले गेले अरे बापरे. आणि बराच पुरावा होता. काही टेक्निकल गोष्टी चालवली मी ती केस आणि अल्टिमेटली आरोपी तो सुटला. ओके. आता ते केस तशी सिरियस होती, गाजलेली होती. पेपरमध्ये त्याला दरवेळेला एखादा विटनेस झालं की त्याला कव्हरेज मिळत होतं आणि ते सुटल्यानंतर दॅट वॉज ॲक्च्युअली तुमचा जो प्रश्न आहे की टर्निंग पॉईंट ज्याला म्हणतो आपण की तुम्ही एक ह्या मोठ्या वकिलाचा मुलगा म्हणून जेव्हा तुम्ही काहीतरी काम करत असता त्यावेळेला ते दडपण जे असतं पण ते झाल्यानंतर आणि त्या ज्या पद्धतीने ती केस चालली आणि शेवटी निकाल माझ्या बाजूने लागला त्याचा आणखीन एक वेगळा मुद्दा होता. आणि मग तिथून मग ते जे दडपण होतं एक थोडं नाही म्हटलं तरी तर ते मग पूर्णच गेलं. मग दॅट वॉज टर्निंग पॉईंट ॲक्च्युअली की येस आय कॅन डू इंडिपेंडेंटली. हां म्हणजे मी ते इंडिपेंडेंटली करू शकतो. बरोबर. तर ती मला केस चांगली आठवते तशी. हाय ताई, थँक्यू सो मच फॉर कमिंग ऑन सच अ शॉर्ट नोटीस. थँक्यू फॉर हॅव्हिंग मी यार. बरं, तू आलीच आहे तर मला हे सांग की तुझा लॉमध्ये येण्याचा दृष्टिकोन काय होता. व्हॉट वॉज युअर पर्पज बिहाइंड कमिंग टू लॉ. लॉमध्ये येण्याचा दृष्टिकोन खरं तर माझी पण स्टोरी थोडीशी बाबांसारखीच आहे की मी 12वी नंतर आधी CA करत होते. बरं. मी त्याचे 3 हे असतात 2 अटेम्प्ट पहिले 2 लेवल्स माझ्या झाल्या होत्या. 3 वर्ष आर्टिकलशिप झाली होती. त्यानंतर फायनलची परीक्षा देताना मी अभ्यासासाठी घरी आले होते आणि एक दिवस मी अशीच बाबांबरोबर कोर्टात गेले. म्हणजे एक 2-3 दिवस गेले आणि मग ते तिकडचं सगळं बघून ते कोर्टातलं काम बाबांची स्टाईल किंवा ते सगळं बघून मला असं झालं की हे खूप इंटरेस्टिंग आहे आणि आपण हे केलं पाहिजे. मग तेव्हा मी ते डिसाईड केलं आणि हेही बघितलं की इतकी लोक असतात बाबा एवढं चांगलं काम करतात त्यामुळे किती लोकांचा फायदा होतोय किंवा जे काही तर त्यामुळे मग मला पण इच्छा झाली आणि मग मी CA कडनं लॉमध्ये वळले. बरं, पहिला प्रश्न विचारायचा असा झाला की तुझा बेटर हाफ कुठे आहे. ती आता दुसरी सध्या माझी जुळी बहीण. हां. ती आता दिल्लीमध्ये आहे. ती बरं. सुप्रीम कोर्ट जज BR गवई त्यांच्याबरोबर ज्युडिशियल क्लर्कशिप करते. वाव. तर छान एक्सपिरियन्स 1 वर्ष झाले आहे आता तिथे. बरं, ती आपल्याबरोबर जुळू शकली नाही पण आय गेस तुम्ही इनफॅक्ट एव्हरीबडी नोज अबाउट हर. इफ दे नो अबाउट देविका दे नो अबाउट आम्ही सतत एकत्रच असतो. तुमच्या दोघींच्या मी बऱ्याच प्रयोग म्हणता येईल किंवा तुम्ही जे काही दोघी जणी सोशल मीडियावरती यू टू आर विथ सर व्हेरी ॲक्टिव्ह. तर तुला असं काही आम्हाला छोटीशी झलक बघायला मिळेल का तुमच्या दोघांची. आमच्या दोघांची हो म्हणजे मृणालला ती खूप छान गाणी लिहिते कंपोज करते. मी पण काही म्हणजे तिला बघून बघूनच मी पण सुरू केलं आहे थोडं पण ती खूप गाणी लिहिते. मग आम्ही त्याच्यावरती व्हिडिओज बनवतो आणि आम्हाला दोघींनाही डान्स म्हणजे आम्ही शिकलेलो आहेत प्रॉपर कथ्थक. तर मग आम्ही ते करतो. मी योगा करते तर मग आम्ही असे खूप असे व्हिडिओज बनवतो. तिने गाणी लिहिली आहेत मग मी त्याच्यावर परफॉर्म करणार बाबा त्याचं शूटिंग करणार असं प्रॉपर फॅमिली. हो. मी तुला फक्त एक कविता वाचून दाखवते मृणालची. कोर्टावरतीच आहे ती. अरे वा.
टायटल आहे तारीख पे तारीख. वाव. नेहमीप्रमाणे कोर्टात एक मॅटर होत होतं चर्न. आम्हालाही मिळत होतं बरंच काही टू लर्न. आरोपी होता हजर, चेहऱ्यावर खूप कन्सर्न. जज साहेब म्हणाले, सिट डाऊन, यू विल गेट युअर टर्न. तासभर चालली आर्ग्युमेंट. होता वकील साहेबांचा आवाज फारच स्टर्न. नवे मुद्दे मांडले गेले टू मेक द टेबल्स टर्न. वाव. वाटलं आता प्रॉसिक्युशनची केस झालीच कम्प्लीट बर्न. तेवढ्यात आवाज आला, वी नीड टाईम, प्लीज ॲडजर्न. वाव, सो गुड. आय मीन, आर यू लुकिंग फॉरवर्ड? तुम्ही शिक्षण ह्याच्यात घेतलंच आहे. व्हॉट इज नेक्स्ट दॅट यू आर प्लॅनिंग टू डू टुगेदर? नाही, आता LLM आमचं झालेलं आहे दोघींचं, तर आता आम्ही एकीकडे प्रॅक्टिसमध्ये बाबांबरोबरच आहोत. आणि सध्या मी योगाचं शिक्षण घेते, म्हणजे त्याच्यामध्ये आता MA करणार आहे. वाव, पुढे. म्हणजे किती डिग्री घेणार आहे? काय आमच्यासारख्यांसाठी पण सोडा. बरं, तुम्ही लहानपणी सोबत होत्या दोघी, म्हणजे अगदीच खूपच एक असतं ना की आपलंच यू फील की माझीच एक बेटर हाफ आहे किंवा माझीच एक सावली कायम माझ्यासोबत आहे. दो यू आर डिफरंट पीपल, इट्स टोटली ब्लॅक अँड व्हाईट. पण शाळेमध्ये असं भरपूर असं की हिने असं केलं, मम्मी हिने असं केलं, म्हणजे ह्यांच्या अशा काही नेहमी क्वारल्स असायच्या. तर असं काही तुम्हाला इन्सिडेंट ह्यांच्या दोघींचा आठवतोय का? मला हा. मगाशी म्हणाली मी खूप शांत आहे, तशी अजिबात ती शांत नसायची. म्हणजे शाळेमध्ये मला आठवतंय की बऱ्याच वेळेला मुलांचे पालक म्हणजे आई त्यांच्या ह्या तक्रारी घेऊन बाईंकडे यायच्या की ही मुलांना मारते. पट्टी घेऊन म्हणजे क्लासरूमची कडी लावून literally घ्यायची काही आणि मारामारी वेळेला कडी लावून आतून ती बदलून काढायची मुलांना. आणि एकदा असा प्रसंग झाला की कन्फ्रंटेशन झालं, म्हणजे आम्हाला बोलवलं तिथे दोघांना, त्यांचे आई वडील आले आणि त्याच्या मुलाच्या आईनी हिला बघितल्यानंतर, अरे ही तुला कशी मारेल, ही अगदी अशी सावसूत पडायची उभी होती. त्यामुळे अगदी वेगळा. आणि म्हणाल तर तशीच बाळच, म्हणजे ती टॉम्बो आहे असा प्रकार येतो. त्यामुळे मला हे सांग की जसं सरांनी पण एक्सप्लेन केलं की त्यांची लिगसी असल्यामुळे त्यांना किती सोपं बट ॲट द सेम टाइम डिफिकल्ट गेलं, तसं तुझे काय एक्सपिरियन्सेस होते? व्हॉट आर यू स्टील गोईंग थ्रू? सोपं मला म्हणता नाही येणार, कारण हे एक फायदा नक्की आहे की इथे आल्या आल्या सगळं रेडी आहे, चेंबर आहे, केसेस आहेत, त्यामुळे हे टेन्शन नाही की कसं होणार. पण शेवटी हे प्रोफेशन आहे, तुम्हाला येत असेल तर, म्हणजे कारण की बाबांकडे खूप क्लायंट येतात म्हणजे माझ्याकडे पण येणार असं तर काही नाही आहे. मी काम केलं तर क्लायंट येणार, नाही तर मी तितक्याच जोरात घेऊन डुबवू पण शकते सगळं. सो जबाबदारी खूप जास्त असते, कारण की पहिल्या दिवसापासून सगळं कोर्ट ओळखायला लागलं आहे. किंवा मी जर का एखादं काम करणार असेल तर असं होतं की अच्छा देविका तू करणार आहे का, मग आम्ही येऊन बघणार. तर त्याचं दडपण येतं. आणि असं होतं की खूप काही काही जजेस इतके छान असतात, ते इंटरॅक्शन करतात, सेक्शन्स वगैरे विचारतात पटकन. मग असं होतं की उत्तर देताना जर आपल्याला काही आलं नाही तर एक त्याच्या मागे हे पण असतं की आपण भिडे हे सरनेम कॅरी करतो आहे बरोबर, आणि आपल्याला येत नाही आहे किंवा एखादं काहीतरी चुकलं, आलं नाही, तर त्याचं थोडं दडपण पण येतं. तर ते इतकं सोपं आहे असंही वाटत नाही मला, कारण तुम्ही खूप नोटीस होता मग, आणि तुमची प्रत्येक गोष्ट नोटीस केली असं म्हणतात की ज्याला कोणी ओळखत नाही त्याच्यावरती एवढे डोळे नसतात, पण ज्याला सगळं ओळखतं त्याच्यावरती होतं. कोणाचे डोळे असं आपल्याला पण माहिती नसतं. एव्हरीवन इज कीपिंग यू अंडर अ वॉच की हाऊ आर यू इव्हॉल्विंग, तुमचं कसं करिअर होतंय सर. सो इट्स अ डिफिकल्ट आहे. येस. बरं, आता सरांची आपण प्रोफेशनल लाईफबद्दल बरंच डिस्कस केलं, आपण पर्सनल लाईफबद्दल बरंच डिस्कस केलं. व्हॉट वन ही इज नोन फॉर हिज सायलेन्स, हिज विजडम इन सायलेन्स असं आपण म्हणतो. त्याच्या व्यतिरिक्त सरांची एक इमोशनल साईड ॲज अ फादर नक्कीच आहे इनफॅक्ट. तर तू असं आम्हाला काही छान सरांच्या इमोशनल साईडबद्दल सांगू शकशील का? एक गोष्ट मला सांगावीशी वाटेल की मी आणि मृणाल दोघीसुद्धा डान्स करतो. म्हणजे आम्ही खूप 3rd स्टँडर्डमध्ये असल्यापासून आम्ही रेखा नाडगवड्यांकडे कथकचे क्लासेसला जात होतो. तर त्यांच्याकडे दरवर्षी जयंती महोत्सव म्हणून ऑगस्टमध्ये 3 दिवसाचा कार्यक्रम असतो. तर आम्ही ते तेव्हापासनं करतो आहे, म्हणजे ते दरवर्षीचं होतं. तर मी 1st इयरमध्ये असताना आम्ही पुण्याला गेलो.
तर बाबांना वेळ नसायचा, पण आम्ही त्यांना तिथे जबरदस्ती आणून बसवायचं होतं. ते सगळे कार्यक्रम अटेंड करायचे. तर त्या वर्षी आम्ही नव्हतो, कारण आम्ही पुण्याला गेलो होतो आणि आई बाबा दोघंही गेले होते कार्यक्रम बघायला. तर बाबा थोडेसे कण्याला लागले होते. आईने तर नोटीस केलं. आईने विचारलं की काय झालं, तर बाबा म्हणाले की आपल्या मुली नाही आहेत स्टेजवर. आणि त्यांच्या डोळ्यात पाणी आलं होतं असं आईने सांगितलं. तर ते एक ऐकून खरंच म्हणजे खूप तो एक खूप म्हणजे इमोशनल इमोशनल साईड ऑब्विसली लाईक जे टिपिकल वडील आणि मुलीचं फिलिंग. खूप छान वाटलं हे ऐकून की हो. आय थिंक इट्स अ बिग थिंग की आपल्याला ह्या शोवरती कळते की सर ॲक्च्युली हॅज अ इमोशनल साईड ऑल्सो. येस नाही सर हाऊ डू यू मॅनेज, म्हणजे हे कसं बॅलन्स मेंटेन होतं, मेंटेन करता येतं, किंवा तुम्ही आपल्या यंग लॉयर्सला कसं सांगाल की हाऊ टू मॅनेज दिस पर्सनल लाईफ आणि प्रोफेशनल लाईफ? नाही, मगाशी मी सांगितल्याप्रमाणे जे दडपण असतं केसचं, तर ते असायला तर पाहिजे, त्याच्याशिवाय तुमचा अभ्यास होत नाही. परंतु मनातल्या मनात जर तुम्हाला माहिती असेल की आपण पक्षकाराला काही खोटी आश्वासनं दिलेली नाहीत, त्याला वस्तुस्थिती समजून सांगितलेली की बाबा रे, आणि त्यालाही माहिती असतं केस किती वाईट आहे किंवा काय आहे, कारण तो त्याच्यातून गेलेला असतो पूर्ण त्या घटनेतून. बरोबर. त्यामुळे एक मनावरती जे ते एक वेगळा ताण असतो तो, की बा आपण तर त्याला सांगितलं आहे की तू जिंकशील आणि आता असं केस तर अशी टर्न होतीये, हा विषय राहत नाही. बरोबर. आणि सुरुवातीपासून एक सवय आहे मला की कोर्ट हॉलमधून बऱ्याच वेळेला, काही वेळेला काय होतं की 3-3, 4-4 केसेस ॲट अ टाईम काही काही वेळेला चालू असतात. मी एका ठिकाणी क्रॉस करत असेल तर दुसऱ्या कोर्टामध्ये माझी चीफ, दुसऱ्या केसमधली चीफ चालू असते, तिथे माझा ज्युनियर कोणतरी बसलेला असतो. बरोबर. आणि मग ती सवय लागून गेली की बा ह्या कोर्ट हॉलमधून बाहेर पडलं की आता तिकडे काय चाललं आहे, पुढे त्या विटनेसेसना काय विचारलेलं आहे, याच्याकडनं आपल्याला काय घ्यायचं आहे. म्हणजे तो जसं कंपार्टमेंट म्हणतो आपण तसं ते होतं की ही केस संपली, आता ही केस चालू. आणि त्याप्रमाणे मग कोर्टाचा वेळ संपल्यानंतर तो कंपार्टमेंट बंद होतो सगळा टोटल कोर्टातला. आणि आपलं घरी आल्यानंतर मोकळं असतो, कारण आपल्याला ते टेन्शन नसतं. बरोबर. मग त्याप्रमाणे मग घरातल्या वातावरणाशी इन्व्हॉल्वमेंट होते, ती वाढते. म्हणजे कोर्टाची पायरी सोडली किंवा आपण ऑफिस चेंबरची पायरी सोडली की त्याच्याविषयी ज्युनियर्सना मी विशेषतः सांगेन, काही वेळेला एखादी आपल्या क्लायंटची केस आपण पर्सनल केस म्हणून ती बघायला लागलो तर ती अडचणीची होते. म्हणजे तुम्ही पर्सनली इन्व्हॉल्व झालात त्याच्यामध्ये, प्रोफेशनली इन्व्हॉल्व होणं वेगळं, बरोबर. पण पर्सनली इन्व्हॉल्व नाही, मी काही परिस्थितीत ही केस जिंकणारच असं व्हायलाच पाहिजे, असं एकदा त्याच्यात आलं की मग ते डिस्टर्ब होतं सगळं. बरोबर. त्यामुळे विशेषतः ज्युनियर्सना मला सांगावं की पर्सनल इन्व्हॉल्वमेंट व्हायला नको, प्रोफेशनल इन्व्हॉल्वमेंट व्हायलाच पाहिजे. म्हणजे लाईटली पण घेऊन चालत नाही, बरोबर. परंतु त्याची एक मर्यादा आहे, त्या मर्यादेत राहिलं आपण की वैयक्तिक आयुष्यामध्ये त्रास नाही होत. बरोबर. सो आय गेस दिस इज व्हेरी खूप सोपं पण खूप इफेक्टिव्ह म्हणता येईल ज्याला, काय असा सल्ला की तुमच्यावरती जर आम्ही ऑटोबायोग्राफी लिहिली, तुमच्या आजपर्यंतच्या कोर्टला एक एव्हरीथिंग अबाउट यू, तुमच्याबद्दल एक ऑटोबायोग्राफी लिहिली, त्याचं शीर्षक काय असेल? सो तुला काय वाटतं देविका ताई, तू पण सांग. नाही, मी हा विचार कधी केला नाही, त्यामुळे शीर्षकाचं, कारण असा काही फार मोठा माणूस नाही की मी काहीतरी लिहावा माझ्याबद्दल. नाही सर, असं परंतु असं जर काही लिहिण्याचा प्रसंग आला तर त्याला मी नाव देईन भिडेज. भिडे माझं आडनाव आहे. भिडेज म्हटलं